मित्रांनो, मी सुधीर कुमार तुमचं स्वागत करतोय मॅथ्स विथ सुधीर कुमारच्या नवीन सिरीज मध्ये. तर बेटा, आता आपण सुरू करतोय चक्रवाढ व्याज नावाचा टॉपिक. आपल्याला डिमांड होती की सर हा टॉपिक चालू करा, म्हणून हा चालू करतोय. बघा बेटा, चक्रवाढ व्याज 2 वर्ष असतं, 3 वर्ष असतं, 1.5 वर्ष असतं, तिमाही, 6 माही असे भरपूर राहते. ठीक आहे, ठीक आहे. तर पोलीस भरती 2 वर्ष, 3 वर्ष, 1.5 वर्ष, तिमाही, 6 माही आता नवीन नवीन होऊन राहिले. तर सगळ्यात पहिले मी फक्त 2 वर्षाचं शिकवत्या. 2 वर्षामध्ये कसाही क्वेश्चन आला तुम्ही तो सॉल्व्ह करून टाकाल. ठीक आहे. तर सुरुवात आहे बेटा फक्त 2 वर्षामध्ये. आता 2 वर्षामध्ये तर 2 वर्ष काढायसाठी भरपूर टेक्निक आहे. चक्रवाढ व्याज होते का बेटा? फॉर एक्झाम्पल, एका पोराने 1000 रुपये घेतले माझ्याकडनं. किती घेतले? 1000 रुपये घेतले. 10% दराने. किती टक्के दराने? 10% दराने. ठीक आहे. तर तो काय होते? एका वर्षाचं व्याज किती झालं? 1000चे 100 रुपये. आता तो 100 रुपये नाही भरू शकला. नाही भरू शकला तर काय झालं? व्याजावर व्याज लागलं. काय लागलं? व्याजावर व्याज. पुन्हा 10%. किती झाले बेटा हे? 10. ठीक आहे. तर चक्रवाढ व्याज म्हणजे कोणतं बेटा? हे सेक्शन. कोणतं सेक्शन? हे वाले. 100, 100, 200 आणि 210. क्लिअर आहे? आता हाच क्वेश्चन बुक मेथडनी कसा केला असता मी? 1000 रुपये मेथड, 1000 रुपये असतं. किती? 1000 रुपये असतं. तर किती? 110 गुणाकारात भागीला 100. 110 भागीला किती? 100. ठीक आहे. हे 2 शून्य, हे 2 शून्य, हे 2 शून्य, हे 2 शून्य. 11 गुणाकारात 11, 121. 21 आणि 0. आता मला सांगा बेटा, पहिली रक्कम किती होती? 1000 रुपये होती. आणि ही जी मिळाली ही काय? रास आहे. मायनस किती? 1000 रुपये. उत्तर किती राहिलं? 210. पण बुक मेथड मध्ये काय होतं की फक्त चक्रवाढ व्याज निघू शकते, दुसरे क्वेश्चन नाही निघू शकणार. क्लिअर आहे? तर चक्रवाढ व्याजाचे सगळे क्वेश्चन मी तुम्हाला एका मेथडने सांगतो. फक्त एक मेथड लक्षात ठेवायची. ठीक आहे. टेन्शन घेऊ नका, एकच मेथड लक्षात ठेवा. बघा बेटा, पहिला क्वेश्चन. जर 2 वर्षाचं काढायचं असेल, किती वर्षाचं काढायचं असेल? 2 वर्ष. तर करायचं का बेटा? 2 वर्षासाठी फक्त 2. हा एक बार लक्षात ठेवायचा. हा एक बार आणि हा दुसरा बार. कळलं? हे 2 बार. ठीक आहे. आता किती वर्ष आहे? किती रुपये? 9000 रुपये. 10 दर आहे 9000 रुपये. 2 वर्ष चक्रवाढ व्याज काढायचं आहे. तर 10% दर म्हणजे किती? 9000चे 10% किती होते? 900. 900 आले. हे पहिल्या वर्षाचं व्याज आहे. हे आता व्याज नाही भरलं म्हणून पुन्हा इथं व्याज लावलं. म्हणजे काय झालं? ही वाली व्हॅल्यू आणि ही वाली व्हॅल्यू काय झाली? सारखी. याची 10%. 9000चे 10% किती होते बेटा? 90. काय होते? 90. तर बघा बेटा, आता चक्रवाढ व्याज म्हटलं, काय म्हटलं? चक्रवाढ व्याज म्हटलं. चक्रवाढ व्याज म्हणजे कोणता सेक्शन होते बेटा? हा वाला सेक्शन. हा. ठीक आहे. 900, 900, 1800 आणि किती? हे 90. म्हणजे काय झालं बेटा? चक्रवाढ व्याज कोणतं झालं? 900, 900, 1800 आणि किती? 1890. डाऊट आहे याच्यामध्ये कोणाला? डाऊट आहे? पहिलं ऑप्शन. ऑप्शन नंबर ए. क्लिअर आहे? जर तुम्हाला म्हटलं चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील अंतर. अंतर हा शब्द विचारला. कोणता शब्द विचारला? अंतर. अंतर म्हणजे कोणतं होतं बेटा? हे 90. हे 90. हे याला म्हणते अंतर. अंतर. ठीक आहे. जर सरळ व्याज विचारलं असतं, सरळ व्याज कोणतं? तर सरळ व्याज कोणतं असतं बेटा? हे 900, 900, 1800. याला म्हणते सरळ व्याज. कोणतं म्हणते? सरळ व्याज. ठीक आहे. मी तुम्हाला सगळं शिकवतो. डोंट वरी. चक्रवाढ व्याजाचा एक पण क्वेश्चन तुमचा जाणार नाही. ठीक आहे. फक्त तुम्हाला थोडं समजायला लागेल. सुरुवात पुन्हा रिपीट करतोय. हे डायग्राम आहे. हे मेन डायग्राम आहे बेटा. ह्या मेन डायग्रामवर सगळे क्वेश्चन सुटणार आहे. तुम्हाला एकही प्रॉब्लेम होणार नाही. ठीक आहे. बघा बेटा, रिपीट करतोय. जर 2 वर्षाचं विचारलं, किती वर्षाचं विचारलं? 2 वर्ष. तर किती? 9000 भागीला, भागीला म्हणतो पहिला बार किती? 10%. 9000 10% किती? 900. सेम. ठीक आहे. 900 चे 10% किती होतं बेटा? 90. किती? 90. तर चक्रवाढ व्याज कोणता? 900, 900, 1800. 1800 किती? 90. पहिला ऑप्शन नंबर कोणता? ए. क्लिअर आहे? हे कोणतं व्याज झालं? चक्रवाढ व्याज. ठीक आहे. व्याज कळलं? दुसरा क्वेश्चन. 20,000 रुपयाचे. किती हजार रुपयाचे? 20,000 रुपयाचे. किती दराने? 5 दराने. 2 वर्षाचे. 2 वर्ष म्हटलं तर पुन्हा तेच. किती बार बनवू? 2 बार बनवू. 20,000 आहे. 5% दर आहे.
पर्सेंटचे 2 झिरो गायब. 20 100 म्हणजे किती झाले? 5 दुने 10. किती झाले? 1000. किती झाले? 1000. 1000 पुन्हा इथे मांडले इक्वल मध्ये. मांडले 1000चे 5%. 1000चे पर्सेंट म्हणजे 2 झिरो गायब. 10 गुणाकारात 5 किती? 50. किती? 50. 1000 आणि 1000 किती? 1000 आणि 1000 किती? 2000. 2000 किती? 50. तर आन्सर काय बेटा? ऑप्शन नंबर ए. चक्रवाढ व्याज कोणतं आपलं? हे वालं. 1000, 1000, 2000 आणि किती? 50. आन्सर काय? 50. क्लिअर आहे? हे काय? चक्रवाढ व्याज. कोणतं व्याज? चक्रवाढ व्याज. क्लिअर आहे? तिसरा क्वेश्चन. 30,000 रुपयाचे 2 वर्ष चक्रवाढ व्याज 10%. 30,000 आहे. किती टक्के आहे? 10%. किती? 3000. पुन्हा हे कॉपी केले 3000 इथं आले. 3000चे 10% किती होते? 300. चक्रवाढ व्याज म्हटलं तर कोणता सेक्शन? हा सेक्शन. 3000 3000 6000 हे किती? 300. म्हणजे ऑप्शन नंबर कोणता? 1. 6300 चक्रवाढ व्याज. कळलं? कळलं का? डाऊट आहे याच्यामध्ये? नाही आहे. बघा बेटा, आता टाईप चेंज झाला. इथं काय झाला? टाईप चेंज झाला. टाईप चेंज झाला. ठीक आहे. आता काय म्हणतो? 4000 रुपयाचे 5% दराने. किती टक्के दराने? 5%. 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याजातील अंतर किती? बघा बेटा, काय म्हटलं? अंतर काढायचं. 4000 रुपये किती वर्ष आहे? 2 वर्ष. किती दर आहे? 5% दर आहे. पर्सेंटचे 2 झिरो गायब. 4 पंचे 20 म्हणजे किती? हे 200. 200 हे कॉपी केले इथं 200. कॉपी केले 200. 200. 200चे 5%. पर्सेंट म्हणजे 2 झिरो गायब. 5 दुने 10. ठीक आहे. जर अंतर हा शब्द विचारला, कोणता शब्द विचारला? अंतर. अंतर. तर बेटा अंतर कोणतं असते? हा वाला अंतर असते. कोणता वाला असते? अंतर. पेन चेंज करत आहे मी. हा अंतर असते. हा अंतर. हा अंतर आहे. अंतर कोणता? हा वाला. त्याला म्हणते अंतर. कळलं? अंतर किती आहे? 10 रुपये. ऑप्शन नंबर कोणता? बी. ऑप्शन नंबर कोणता? बी. कळलं? तिसरा क्वेश्चन सेम. 8000 रुपयाचे 10% दराने. 8000 रुपयाचे किती टक्क्याने? 8000 रुपयाचे 10% दराने. 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याजातील फरक किती? 8000 चे 10% किती होते? 800. 800 चे 10% किती होते? 800 चे 80. कळलं? 80. तर विचारलं काय? काय विचारलं तुम्हाला? काय विचारलं? अंतर विचारलं. काय विचारलं? अंतर. तर अंतर म्हणजे कोणता सेक्शन बाळांनो? अंतर म्हणजे हा सेक्शन. अंतर म्हणजे हा सेक्शन. अंतर किती आहे? 80 रुपये. किती रुपये? 80. ठीक आहे. आता मला सांगा बेटा, सरळ व्याज. सरळ व्याज कोणत्या याच्यातलं? सरळ व्याज. तर सरळ व्याज हे वाला आहे. हे कोणतं आहे? सरळ व्याज. हे सरळ व्याज. चक्रवाढ व्याज विचारलं. चक्रवाढ व्याज कोणतं असतं? हा चक्रवाढ व्याज असतं. हा चक्रवाढ व्याज असतं. हे अंतर आहे. डाऊट आहे याच्यामध्ये कुणाला? डाऊट आहे का? डाऊट आहे? नाही आहे. समोर चाललोय. सेम क्वेश्चन. 9000 रुपये. 9000 रुपये. किती टक्के? 20 दराने. 20 दराने. 9 दुने 1800. सेम कॉपी केला 1800. कॉपी केलं सर 1800. 1800 चे 20% किती होते? पर्सेंट म्हणजे 2 गायब. 18 दुने 36 किती? 360. ठीक आहे. पुन्हा चक्रवाढ व्याज कोणत्या याच्यातलं? चक्रवाढ व्याज कोणत्या याच्यातलं? चक्रवाढ व्याज कोणतं आहे? हे चक्रवाढ व्याज आहे. हे कोणतं आहे? चक्रवाढ व्याज. ठीक आहे. सरळ व्याज कोणतं आहे? हे सरळ व्याज. यातलं अंतर कोणतं बेटा? अंतरवाला शब्द हा वाला अंतर आहे. हा कोणता? अंतर आहे. कळलं? म्हणजे आन्सर किती आहे बेटा? 360. किती आहे? 360. क्लिअर आहे? डाऊट आहे याच्यामध्ये कोणाला? डाऊट आहे का? नाही आहे. समोर चाललो बघा बेटा. टाईप चेंज झाला. टाईप काय झाला? चेंज. ठीक आहे. टाईप चेंज झाला. आता एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज.
800 रुपये व चक्रवाढ व्याज 860 रुपये. तर बघा बेटा, मी तुम्हाला पहिले मेथडली समजून सांगतो, मग शॉर्टकट सांगतो. बघा बेटा, 2 वर्षाचे सरळ व्याज, 2 वर्षाचे सरळ व्याज. सरळ व्याज म्हणजे कोणता सेक्शन असते बेटा? सरळ व्याज म्हणजे कोणता सेक्शन असते? हा सेक्शन आहे, हा सेक्शन आहे, हा सेक्शन आहे. ठीक आहे. तर याचं किती? 800 आहे. 800 आहे. तर 2 वर्ष असेल का? 800 2 वर्षाचं काय करू? डिवाइड करून टाकू. म्हणजे किती? 400 400. म्हणजे हे 400 आणि हे 400. तर बरोबर 800 आलं. हे काय झालं? सरळ व्याज. हे काय झालं? सरळ व्याज. क्लिअर आहे? हे 400 आणि 400 बरोबर 800 आलं. आता चक्रवाढ व्याज म्हटलं. काय म्हटलं? चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज किती? 860 रुपये. तर बेटा हे 400 आणि हे 400 किती झाले? 800. तर उरले किती? 60 रुपये. बस. कळलं? कळलं? म्हणजे मांडणी समजली. हे काय पूर्ण? हे चक्रवाढ व्याज. हा पूर्ण काय? चक्रवाढ व्याज. ठीक आहे. हे मांडणी समजली. तुम्हाला काय काढायचं? दर काढायचा. दर काय? 60 भागीला किती? 40 गुणाकारात किती? 100. हे 2 झिरो गेले, हे 2 झिरो गेले. आन्सर किती आहे? 15. आन्सर किती आहे? 15%. 15 चोक 60 होते ना? हा. आन्सर काय? 15. तुम्हाला असं करायचं आहे का? नाही. फक्त मला तुम्हाला समजून सांगायचं आहे म्हणून मी तुम्हाला एवढं सांगितलं. तर तुम्हाला सॉल्व्ह कसं करायचं बघा बेटा, एकदम सोपं सांगतो. टाईप चेंज आहे. बघा बेटा, सरळ व्याज किती आहे? 800 रुपये. चक्रवाढ व्याज किती आहे? 860 रुपये. ठीक आहे. आता सरळ व्याज 2 भागात विभागते, तर म्हणून काय केलं मी? डिवाइड केलं. किती आलं? 400. म्हणजे 400 जे आलं हे काय झाले? एका वर्षाचं व्याज. एका वर्षाचं व्याज. क्लिअर आहे? आता तर बेटा हे 400 कधी पण काय लिहायचे? खाली लिहायचे. किती लिहायचे? खाली. ठीक आहे. आता याच्यातला फरक किती आहे रे? हे 800 आणि 860 मधला 800 आणि 860 मधला फरक किती आहे? किती आहे? सर फरक किती आहे? सर 60 रुपये. किती रुपये? 60 रुपये. बरोबर ना? हे 60 रुपये वरती लिहा. गुणाकारात काय लिहा बेटा? 100. कळलं? म्हणजे हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल. किती आन्सर आहे? 15%. किती टक्के? 15%. कळलं? कळलं का? जर दर काढायचा, काय काढायचं? दर. दर काढायचं. सरळ सरळ हे मेथड वापरायची. कोणती? हे वाली. क्लिअर आहे? डाऊट याच्यामध्ये? मी रिपीट करतो. हे 800 800 ला 2 ने भागितलं का? कारण की 2 वर्षाचा आहे म्हणून. 2 वर्ष किंवा आपण काय करतो? हे कॉमन इक्वल इक्वल घेतो म्हणून. या बारमध्ये व्हॅल्यू आणि या बारमधली व्हॅल्यू असते इक्वल असते ना, ही व्हॅल्यू असते ना. तर हा पहिलं वर्ष आणि हा काय? 2 वर्ष म्हणून किती भागितलं? 2 वर्ष. किती आलं? 400. ठीक आहे. आणि हे काय होतं? सरळ व्याज होतं. ठीक आहे. चक्रवाढ व्याज किती होतं बेटा? सर 860 रुपये होतं. किती रुपये होतं? 860 रुपये होतं. याच्यातला फरक किती आहे? 60 रुपये. 60 रुपये तर काय? 60 भागीला किती? 400. एका वर्षाचा व्याज गुणाकार किती? 100. हे 2 शून्य गेले. आन्सर किती? 15%. किती टक्के? 15%. कळलं? कळलं? पहिला क्वेश्चन आहे. दुसरा क्वेश्चन सेम बघा बेटा. आता सरळ सरळ करू. याच्यात डिवाइड करून टाकू. किती? 2 ने. हे काय? सरळ व्याज आहे. एकारक म्हणजे 2 वर्ष सरळ व्याज किती? 600 रुपये. चक्रवाढ 630 रुपये. तर सरळ व्याज किती आहे? 600 रुपये. तर काय केलं? 2 ने. आन्सर किती आलं? 30. 300. ठीक आहे. एका वर्षाचं व्याज किती? 300. आणि फरक किती आहे बेटा? सरळ व्याज किती होतं? 600. आणि चक्रवाढ व्याज किती होतं? 630. ठीक आहे. तर फरक कितीचा? 30चा. अंतर कितीचा? 30. गुणाकारात 30 आणि गुणाकारात किती? 100. तर हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल. आन्सर किती येणार आहे? 10%. किती टक्के येणार आहे? 10%. ऑप्शन नंबर कोणतं? चौथं. कळलं? डाऊट आहे याच्यामध्ये कुणाला? डाऊट आहे का? नाही. समोर चाललो. सेम 2 वर्षाचे सरळ व्याज 800 रुपये व चक्रवाढ व्याज 820 रुपये. 2 वर्षाचे सरळ व्याज किती रुपये? 800 रुपये. किती रुपये? 800 रुपये. 800 रुपये म्हणजे ठीक आहे. डिवाइड बाय 2 म्हणजे किती? 400. ठीक आहे. हे 400 लिहिलं. एका वर्षाचं व्याज. ठीक आहे. सरळ व्याज 400, 800 आणि चक्रवाढ व्याज किती आहे बेटा? 820 रुपये. ठीक आहे. याच्यातला फरक किती आहे? 20. गुणाकार किती? 100. म्हणजे हे 2 झिरो कॅन्सल, हे 2 झिरो कॅन्सल. 4 एक 4, 4 पंचे 20. म्हणजे दर किती आहे बेटा? 5% दर आहे. किती टक्के दर आहे? 5%. ऑप्शन नंबर कोणतं? ए. ऑप्शन नंबर कोणतं? ए. क्लिअर आहे का? समजून राहिलं? फास्ट होत आहे? बेटा एकदम स्लो आहे. एकदम स्लो आहे. क्लिअर आहे? एकदम स्लो आहे. याच्यापेक्षा सोपं नाही आहे बेटा. तिसरा क्वेश्चन. आता बघा बेटा, इथं टाइप चेंज झाला.
इथं टाईप काय झाला, चेंज झाला, टाईप चेंज. ठीक आहे. आता बघा काय म्हणतो, एका रकमेचे दशांश 5 दराने, एका रकमेचे दशांश 5 दराने चक्रवाढ व्याज व सरळ व्याजातील अंतर 20 रुपये, तर चक्रवाढ व्याज किती? बघा बेटा, किती वर्ष आहे, 2 वर्ष. सेम, किती वर्ष, 2 वर्ष. ठीक आहे. पहिला क्वेश्चन आहे, थोडा वेळ घेतो. अंतर म्हणजे कोणता सेक्शन, हा बेटा हा वाला सेक्शन अंतर मध्ये माहिती आहे, सांगितलं ना मी, हा कोणता सेक्शन आहे, अंतरवाला. अंतर किती आहे, 20 रुपये, हा काय अंतर आहे. दर किती आहे, 5%. ठीक आहे, 5% दर आहे. विचारला काय, चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज म्हणजे कोणता सेक्शन असते बेटा, चक्रवाढ व्याज असते, हा चक्रवाढ व्याज असते. बघा बेटा, 5%ची व्हॅल्यू किती आहे, 20, तर 100%ची व्हॅल्यू किती येणार आहे बेटा, 20 भागीला 5 गुणाकारात किती, 100, तर 5 एक 5, 5 24, म्हणजे किती आला, 400 आला. आलं 400, 400 इथं मांडा. हेच कॉपी कुठं होते बेटा, इथं कॉपी होते, होते कॉपी, म्हणजे 400 न 400 800, आणि हे किती, 20, म्हणजे आन्सर किती बेटा, 820. कळलं का, चक्रवाढ व्याज कोणता, हे वाला, चक्रवाढ व्याज कोणतं, हे वाला. समजलं बेटा. तुम्हाला क्वेश्चन पुस्तकात भेटणार नाही, पोलीस याच्या कोणत्याच बुक मध्ये मिळणार नाही. सगळ्यात पहिली गोष्ट, कोणत्याच बुक मध्ये भेटणार नाही म्हणजे नाही. कळलं का, याच्यापेक्षा सोपं काहीच नाही. ठीक आहे, समोर चालू आहे, रिपीट करतो क्वेश्चन. बघा बेटा, वीस दराने 5%, 5%ची व्हॅल्यू किती आहे, 20, तर 100%ची व्हॅल्यू किती येणार आहे, 20 भागीला किती, 5 गुणाकारात किती, 100, 5 एक 5, 5 चोक 20, म्हणजे किती आलं, 400 आलं. हे 400 इथं लावा, हेच कॉपी होऊन कुठं होते, इथं होते. ठीक आहे, तर चक्रवाढ व्याज कोणतं, चक्रवाढ व्याज कोणतं, तर कोणतं चक्रवाढ व्याज, चक्रवाढ व्याज कोणतं, चक्रवाढ व्याज 400 400 800 आणि 820, ऑप्शन नंबर ए. ठीक आहे, नेक्स्ट सेम. बघा बेटा, ठीक आहे. बघा, एका रकमेचे दशांश 10 दराने 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याजातील फरक 20 रुपये. किती रुपये, 20 रुपये. किती रुपये, 20 रुपये. ठीक आहे, व दर किती आहे, 10% दर आहे. दर किती आहे, 10%. तर चक्रवाढ व्याज किती, पुन्हा तेच, 10%ची व्हॅल्यू किती आहे, 20 आली, तर 100%ची व्हॅल्यू किती येणार आहे, 20 भागीला 10 गुणाकारात 100. ठीक आहे, किती आले, 200. हे 200 इथं मांडा, सेम कॉपी करून टाका इथं, आणि हे किती आला, 200, म्हणजे चक्रवाढ व्याज किती आला बाळांनो, चक्रवाढ व्याज किती आला, 200 200 400, आणि किती, 20, म्हणजे आन्सर किती आहे, ऑप्शन नंबर कोणता, ए. ऑप्शन नंबर कोणता, ए, 420. क्लिअर आहे, डाऊट आहे, बघा बेटा. ठीक आहे, तर इथपर्यंत क्वेश्चन होते बेटा. हा टाईप पार्ट 1 आहे चक्रवाढ व्याजाचा. मी आशा करतो की तुम्हाला सगळ्यांना आवडेल. ठीक आहे, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला आवडत असेल मित्रांनो, तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे, तोपर्यंत आपण इथे थांबूया. जय हिंद.